आपका साहब राइट हैंड पीके कोपरे से पुण्यश्वर राजमाता हिरई होळकर, राजे मल्हारराव होळकर, राजे यशवंतराव होळकर तसेच कैलासवासी शिवाजी बापू शेंडगे यांच्या पुण्यप्रतिमेस अभिवादन करून आज या ठिकाणी मुंबई आणि त्याच्या परिसरातील सगळ्या धनगर समाजाच्या संघटनांचं एकत्रीकरण एक एकत्रित लढा या ठिकाणी उभा राहावा या उदात्त हेतून आज या ठिकाणी सगळ्या संघटनांचे पदाधिकारी आपले काही नेते मंडळ यांना बोलवून या ठिकाणी आज ही बैठक आयोजित केली। या सर्वोत्तम संयोजकांचे मी आभार मानतो, त्यांचं अभिनंदनही करतो। त्यातून उपस्थित सर्व कार्यकर्ते नेते मंडळी आपल्या माता भगिनी आज या ठिकाणी एक अतिशय चांगल्या विषयाला तोंड फोडण्यात आलं। थोडा उशीर झालेला आहे, कारण ज्यावेळी मराठ्यांचं आंदोलन पेटलं होतं पण महाराष्ट्रामध्ये कुठेही धनगरांच्या आरक्षणाविषयी कुठेही आवाज येत नव्हता। नेतेही शांत, कार्यकर्तेही शांत, इकडं मीडियामध्ये प्रसारमाध्यमामध्ये मराठ्यांनी या ठिकाणी गाड्या जाळल्या, या ठिकाणी टायर जाळली, या ठिकाणी लाठीचार्ज झाला, गोळीबार झाला, अश्रू झाला, या सगळ्या वणवा महाराष्ट्रात पेटला असताना मुख्यमंत्र्यांचं त्या काळातलं जर आपण पाहिलं तर त्या काळात सुद्धा मुख्यमंत्री धनगर समाजाच्या आरक्षणाविषयी धड सुद्धा बोलत नव्हते। जे काय भाषणं झाली, जे काय वक्तव्य फक्त मराठा आरक्षणाविषयी झाली। बऱ्याचशा संपादकांचे मला फोन आले की एवढं वातावरण गरम आहे, तुम्ही एवढे शांत कसे बसला, की तुमचाही आरक्षणाचा मुद्दा आहे, मग धनगर समाजाचे नेते एकत्रित येऊन का नाही लढा पुकारत? हा प्रश्न मला अनेक संपादकांनी मला विचारला। मी थोडं विषयांतर करतोय, कारण आपल्या लढ्याची एका मोठ्या लढ्याची सुरुवात करायची आहे, त्यामुळे ती नियोजनबद्ध असली पाहिजे। आणि म्हणून मला 2 शब्द सांगितले, 2 शब्द बोलायला पण कदाचित 5 शब्द होतील। आपण थोडा संयम ठेवून थोडं आपण जरा ऐकून घ्यावं। 31 जुलैला मी सगळ्या नेत्यांना पुण्यामध्ये बैठक बोलवली। प्रमुख नेते आणि प्रमुख कार्यकर्ते आपण सगळे म्हणून ताबडतोब एक आंदोलन जाहीर करूया, अशा प्रकारे मी सगळ्यांना आवाहन केलं। त्यामध्ये नांदी देवकते असतील, अण्णासाहेब टाके असतील, आपले सगळे आमदार आरजी अप्पा, वटकुते साहेब, सगळ्यांना बोलवलं मी आणि सगळेजण त्या ठिकाणी आले सुद्धा की ताबडतोब आज आपल्याला विषय न करता आपण एक मेसेज महाराष्ट्रात देऊया की आपण ज्याला ज्याला जसं जसं सुचेल तसे एक आंदोलन तुम्ही जाहीर करा। पण त्या दिवशी त्या बैठकीमध्ये असं नाही, दुसरी बैठक ठेवायची, त्यामध्ये 5 तारखेला आपण ठरवायचं। मग 5 तारखेला दुसरी बैठक झाली, त्यामध्ये सुद्धा आपण आम्ही सगळे नेते मंडळी, सगळे कार्यकर्ते, त्यामध्ये कृती समिती जी आपल्या आंदोलनाचे आरक्षण कृती समिती जी आहे, त्या कृती समितीच्या वतीनं सुद्धा एक प्रोग्राम महाराष्ट्रामध्ये दिला गेला आणि त्या प्रोग्रामनुसार काही जणांनी आंदोलन केली सुद्धा, काही लोकांनी नाही केली। पण त्या दिवशी काय झालं की एक सुरुवात झाली महाराष्ट्रात आंदोलनाला, धनगर समाजाच्या आंदोलनाला महाराष्ट्रामध्ये सुरुवात झाली आणि महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन व्हायला लागली। काही ठिकाणी आत्महत्या झाल्या, 1-2 ठिकाणी मी जाऊन आलो, काही ठिकाणी आपली अंबड सारख्या ठिकाणी 32 पोरं आतमध्ये 12 वाजता आतमध्ये घातली, त्यांनी आत्महत्या झाल्याचं उत्स्फूर्तपणे त्यांनी अंबड बाजारपेठ बंद केली, त्यानंतर लाठीचार्ज झाला, आपले जवळजवळ 22 मुलं आपली आतमध्ये घातली। मी त्याच भागात होतो, मला सांगितलं अण्णा असं झालेलं आहे, वकिलांना फोन केले, 22 मुलं सोडवण्यासाठी 32 वकिलांची फौज आपण त्या ठिकाणी पाठवली पोलीस स्टेशनला। जामीन घ्यायचा असेल तर त्याला 7-12 लागतात, माहिती ना, 7-12 जामीन घ्यायचा असेल तर 7-12, 150 7-12 घेऊन 150 समाज बांधव त्या ठिकाणी एका तासात पोहोचले। आता हे सगळं मी एकटा करू शकत नाही सगळं, कारण हा विषय फार मोठा आहे, महाराष्ट्रव्यापी विषय आहे, कुणा एकट्याच्या बसची बात नाहीये। म्हणून माझं सुरुवातीपासून की सगळ्यांनी म्हणून याच्यामध्ये सहभाग घेऊन सगळ्यांनी एकमेकांच्या विचारांना हा जर लढा दिला तर महाराष्ट्रामध्ये माझ्या मते नक्कीच या ठिकाणी
मी शांतता नाही बाळगायला. आता शिवामणे म्हणाला की मला सांगा डोकं फोडायला, मी डोकं फोडतो काय, पण सांगून जर तुम्ही डोकं फोडायला लागला, समजा एखादं डोकं फोडायला लागलं तर ते फोडावंच लागतं, पण ते सांगून फोडायचं नसतं. कळलं मी काय म्हणतो? की अशी काही आपली अशी पण एक फौज लागते आपली सेना, की जे सांगून करत नाही ते उत्स्फूर्तपणे झालं पाहिजे. आणि म्हणून हे जे डोके फोडायचा विषय हा कधी कुठे बोलायचा नाही आणि कधी बोलूही नाही. कारण समजा सांगितलं की केलं होतं मी आत्महत्या करणार, काय होतं लगेच पोलीस येतात, त्याला जातात किंवा काय हे घे पत्र घे, हे घे, तुला आता करू नको, ते झालं आत्महत्या ती थांबते. तसं आपण सांग मी आता या देवेंद्र फडणवीस डोकं फोडणार, काय होईल? लगेच पोलीस येणार, गुन्हे दाखल करणार, आत्महत्या घडणार, कसं फोडणार? डोकं फोडू शकत नाही. पण ते गपचिप देवेंद्र फडणवीस गाडी आली, गाडीवर दगड मारतो मी मानू शकतो की नाही मारतो? ते न बोलता होऊ शकतं, पण बोलून काय होऊ शकत नाही. म्हणून आंदोलन जे आहे, बोलायचं आंदोलन हे करायचं असतं, पण न बोलता सुद्धा काही आंदोलन आपली झाली पाहिजे. आणि त्यासाठी सुद्धा आपली एक टीम जी आहे ती आपली टीम तयार करावी लागणार आहे. हा एक आंदोलनाचा भाग मी आपल्याला सांगतो. आता आंदोलन सगळं सुरू आहे, अनेक तालुक्यातून मोर्चे हे सगळं सुरू आहे. 24 तारखेला कोल्हापूरला एक मोठा मोर्चाचं नियोजन केलेलं आहे, त्या ठिकाणी मी जाणार आहे. अनेक ठिकाणी तात्या कवठेमहांकाळला गेलो होती, तिथेही आंदोलन झालं तात्यांच्या वारशाखाली. असं प्रत्येक ठिकाणी चालू आहे. फक्त मुंबईमध्ये उशीर झाला. मी गणेश बेळगावला फोन केला, गणेश बेळगाव अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आंदोलन सुरू आहे, मुंबई शांत का? मग गणेश बेळगावने सांगितले की आम्ही महादेव अर्जुन आम्ही सगळे बसलेलो आहोत आणि ते आपल्याला भेटायला येत आहेत. आणि मुंबईचे नियोजन जे आहे ते जोपर्यंत संघटना एकत्रित करत नाही तोपर्यंत मुंबईचं आंदोलन जे आहे ते एकत्रितपणे केलं तरच सक्सेस होईल, नाहीतर ते आंदोलन सक्सेस होणार नाही. आणि त्यानुसार माझ्याकडे दत्ता आणि ही सगळी मंडळी आली. मी त्याला सांगितले की तुम्ही बोलवा. मला आज ऍक्च्युली कवठेमहांकाळला खूप मोठा कार्यक्रम आराम पाटलांच्या वहिनींचा मला फोन आला होता. माझी बैठक आहे, अतिशय महत्वाची आहे आणि त्या ठिकाणी दिशा मुंबईत आंदोलन होणार आहे, त्यामुळे माझ्यासाठी हा कार्यक्रम महत्वाचा आहे. तो कार्यक्रम आपण उरकून घ्या म्हणून सांगितलं. तर अशा तऱ्हेने आजचा हा कार्यक्रम जो आहे तो कार्यक्रम अतिशय चांगला आहे. बऱ्याचशा संघटना या ठिकाणी आलेल्या आहेत. मला माहिती आहे आपल्या ठिकाणी चेंबूरला माहिती आहे, बावधानच्या या ठिकाणी आहेत 2 गल्ल्यामध्ये 2 संघटना आहेत. कोकणातल्या आपल्या एक शेळकेंचं आहे, एक दुसरं संघटनाचं आहे. तर अशा ठिकाणी असं आहे आणि प्रत्येकाने आपापल्या संघटना ज्या आहेत त्या चांगल्या रीतीने चालवल्या आहेत, त्या चालल्याही पाहिजेत. त्या ठिकाणी त्याचे रजिस्ट्रेशन आहे, काही जणांचा आर्थिक व्यवहार आहे, काही जणांच्या जागा असतील, काय असतील, तर त्या संघटनांचं अस्तित्व जाग्यावर ठेवून ही जी आंदोलन दिशा जी आहे ती अतिशय लवकरात लवकर, फक्त माझं एकच म्हणणं आहे की उशीर आपला होत चाललेला आहे. आता दुसरी बैठक जी तुम्हाला मुंबईमध्ये एक बैठक घ्यावी लागणार आहे. काही मंडळी अजून आलेली नाही, त्यांना सुद्धा आपण समजून सांगून ह्या लढ्यामध्ये आपण एकत्रितपणे आणणं आवश्यक आहे. आणि असं करून जर आपण हा लढा उभा केला, कारण मुंबईमध्ये 10 लाख, माझ्या माहितीप्रमाणे मुंबईमध्ये 10 लाख धनगर समाजाची लोकसंख्या आहे. आणि जर मुंबईतल्या लोकांनी जर मनात आणलं तर मुंबई बंद करायला बाहेरच्या लोकांची आवश्यकता भासणार नाही. मुंबईची माणसं जी आहेत ती मुंबई बंद करू शकतात. आणि त्याचप्रमाणे मुंबईची लाईफलाईन म्हणली जाणारी जी आहे ती रेल्वे जी आहे, सगळ्यात सोपं काम असते रेल्वे बंद करणं. रस्ता अडवणं थोडं कठीण असतंय, पण रेल्वे अडवणं जे आहे ते काम जरा सोपं असतंय. माझे सुद्धा बऱ्याच वेळा आपल्या कारकिर्दीत रेल्वे अडवण्याचे कार्यक्रम केलेले आहेत. मग आपले जे आंदोलन होणार आहे त्यावेळी रास्ता रोको आपण जे बऱ्याच ठिकाणी सांगितलं त्या ठिकाणी रेल्वेचं सुद्धा जे आहे, रेल्वे अडवण्याचं सुद्धा काम जे आहे ते सुद्धा आपण आंदोलनामध्ये करायला पाहिजे. काही आंदोलन सांगून करावे, काही आंदोलन न सांगून करावे. मी फक्त आज या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो की आपण ही जी समिती नेमणार आहे, ही समिती काही वसई विभागाचे लोक असतील, काही अंधेरीचे असतील, काही ठाण्याचे असतील, काही अलिबागचे असतील, काही इकडचे असतील, विभागवार जे आहेत विभागवार सुद्धा कार्यकर्ते जे आहेत, म्हणजे संघटना असतीलच पण एका ठिकाणी संघटना. मग काय करायचं? आता दिवासारख्या ठिकाणी दिव्याला सुद्धा आपली मुलं आहेत, आपली बरीच मोठी संख्या आहे तिथं, पण कोणी संघटना नसेल तिथं, म्हणून तिथला कोणाला संघटन घ्यायचं असं करू नका. प्रत्येक विभागवार आपण संघटना तयार करा. दिव्याला 4-5 संघटना आहेत. मी हे उदाहरण सांगते, ज्या ठिकाणी असतील किंवा ज्या ठिकाणी संघटना नसतील अशा ठिकाणचे सुद्धा कारकीर्द आपल्या ह्या संघटनेत घ्यायला लागणार आहे. या आपल्या जी एकीकरण समिती आपण म्हणतोय ती एकीकरण समिती आपण हे करणार आहे. आणि एकीकरण समितीचं अस्तित्व आपण फक्त मुंबईपुरतं ठेवूया. ही आता महाराष्ट्रामध्ये आपण नको बोलायला, एकदा धड 12 चिंता होतील, त्यापेक्षा सरळ आपलं मुंबई आपण एक टार्गेट ठेवूया. हा मुंबई ठाणे, नवी मुंबई असेल, उल्हासनगर, कल्याण उल्हासनगर असेल,
तुमचं इथं वरण असेल, अलिबाग असेल, ही सगळी मंडळी जी आहेत ना, ह्या मंडळी जी आहेत ना, ह्या सगळ्यांचं म्हणून एक मंडळ तयार करा आणि त्या माध्यमातून आपण एक तारीख जी आहे, एक तारीख डिक्लेअर करा ज्या दिवशी आपल्याला आंदोलन आपल्याला जाहीर करायचं आहे. मी शेडगे कुटुंबाच्या एवढं सांगतो की आतापर्यंत जेवढं आंदोलन झाली त्या महाराष्ट्रामध्ये असेल आणि कुठं झाले असतील त्या सगळ्यामध्ये आमचा खालीचा वाटा नक्कीच असतो. तुम्ही जे सांगण्याची जबाबदारी जी आहे ती शेडगे कुटुंब उचलल्याशिवाय राहणार नाही आणि पूर्ण ताकदीनिशी जे आहे हे आंदोलन महाराष्ट्राचं जे आहे, मुंबईचं आंदोलन जे आहे पूर्ण ताकदीनिशी आपण करूया. माझा पूर्ण पाठिंबा या ठिकाणी आहे. जाताना फक्त एकच मी सांगणार आहे, आमच्या नेत्यांच्या मध्ये सुद्धा धनगर आरक्षण कसं घ्यायचं याच्याविषयी दुमत आहे. ते काय दुमत आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे. आमचे काही नेते मंडळी म्हणतात की शिफारस केली पाहिजे. आमचं म्हणणं असं आहे की आता शिफारस वगैरे नाही, आता आपली अंमलबजावणी केली पाहिजे. म्हणजे आपला आंदोलनाचा विषय काय असला पाहिजे हा सुद्धा अतिशय महत्वाचा विषय आहे. शिफारस की अंमलबजावणी सर्टिफिकेट हा विषय महत्वाचा आहे. त्यामुळे आता काय झालं, 30चा अहवाल आता हे आंदोलन झाल्यामुळे त्यांनी 30चा अहवाल आता आणणार आहेत. 30चा अहवाल आणल्यानंतर पुन्हा आणि काही लोक मुख्यमंत्र्यांना भेटले आणि फक्त काही मोजकीच माणसं भेटली आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आता 30चा अहवाल आम्ही घेणार आहे. 30चा अहवाल आलाय की आम्ही शिफारस करणार. म्हणून आपली भूमिका एकच असली पाहिजे की आता ओनली सर्टिफिकेट 30चा अहवाल घेवायला आम्हाला काय त्याचं काय देणं घेणं नाही. आम्हाला फक्त आता एकमेव म्हणजे आमचं सर्टिफिकेट आमच्याकडे आणून द्या, तरच आमचं आंदोलन थांबणार नाही. तर आपलं आंदोलन हे आंदोलन आता थांबणार नाही. हे आंदोलन जर तुम्ही आम्ही आता मुदत दिली त्यांना, 8 सप्टेंबरला अहिल्यादेवीची पुण्यतिथी आहे. अहिल्यादेवीच्या पुण्यतिथीला चौंडीला मोठा मेळावा त्या ठिकाणी महाराष्ट्रात सगळ्या नेत्यांनी जाहीर केलेला आहे. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आपण हे सगळे त्या मेळाव्यामध्ये सगळ्यांनी मिळून, कारण महाराष्ट्राचं आपलं दर्शन सगळं महाराष्ट्राचं करायचं आहे. आपली एकीकरण समिती वेगळी महाराष्ट्र असं काही नाही आहे. शेवटी महाराष्ट्राच्या आंदोलनाचा आपला हा भाग आहेच आणि म्हणून चौंडीला सुद्धा आपण या ठिकाणी पुढचा लढा जो आहे महाराष्ट्रामध्ये पुढचा लढा कसा घ्यायचा हे सगळी नेते मंडळी म्हणून ठरवणार आहेत. आणि त्या दिवशी मात्र त्या दिवसानंतर जो लढा सुरू होणार आहे तो कसा असेल, काय असेल, त्याचं सगळे नियोजन जे आहे ते चौंडीमध्ये अहिल्यादेवीचं आपण दर्शन घेऊन त्याचा भंडारा आपण कपाळी लावून पुढच्या आंदोलनाच्या दिशा आपण करणार आहे. 8 तारखेपर्यंत सर्टिफिकेट नाही मिळाले तर पुढचं आंदोलन जे आहे हे सरकार खाली खेचून आपल्याला सर्टिफिकेट देणार सरकार आणून मगच आम्ही थांबवायचं आहे. असा निर्णय जो आहे तो सगळ्या नेत्यांनी घेतलेला आहे. आपणही सगळ्यांनी तो पाळावा एवढीच आपल्या सगळ्यांना विनंती करतो. जी काय जबाबदारी आपण द्याल की सगळी जबाबदारी जी आहे प्रकाश अण्णा शेळके पूर्ण ताकदीशी आपल्यासोबत आहे. तरुणांनी लढा हातात घ्यावा ही विनंती करतो. आम्ही थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मल्हार.